जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शिवार्थ डे क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला MPSC ग्रुप सी त्यामध्ये तलाठी, टॅक्स असिस्टंट, MPSC क्लर्क अशा विविध पदांच्या परीक्षेसाठी आपल्याला तयारी करायची आहे. त्यामध्ये महत्त्वाचा आजचा पॉईंट आहे आपला इतिहासामधील असे काही प्रश्न आहेत महत्त्वाचे जे आपल्याला हमखास विचारले जातात. तर बघूया आपण. तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे महत्त्वाचा, स्त्री धर्म नीती हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला. तर स्त्री धर्म नीती या ग्रंथाचं लेखन पंडिता रमाबाई यांनी केलेलं आहे. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, हाय कास्ट हिंदू वुमन, द हाय कास्ट हिंदू वुमन हा जो काही ग्रंथ आहे तो सुद्धा पंडिता रमाबाई यांचा आहे. 1919मध्ये पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने कैसर-ए हिंद किताब दिलेला होता. पुढे म्हणजेच की लक्षात घ्या, कैसर-ए-हिंद किताब पंडिता रमाबाई यांना 1919मध्ये. भारताच्या कोकिळा किंवा नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जातं? सरोजिनी नायडू यांना. म्हणजे भारताच्या नाइटिंगेल किंवा भारताच्या कोकिळा सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांनी धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व केले. प्रश्न आलेला यापूर्वीसुद्धा. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू. सविनय कायदे मग चळवळीच्या काळामध्ये हा एक महत्त्वाचा सत्याग्रह झालेला होता. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपल्याला 1925 कानपूर येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा सरोजिनी नायडू राहिल्या होत्या. 1925चं हे महत्त्वाचं अधिवेशन आहे कानपूर या ठिकाणी झालेलं राष्ट्रीय सभेचं. पुढचा पॉईंट आहे असाच महत्त्वाचा, राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षा होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला सरोजिनी नायडू. कोण? तर सरोजिनी नायडू या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षा होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. 1908मध्ये सरोजिनी नायडू यांना ब्रिटिश सरकारने कैसर-ए-हिंद किताब दिलेला होता. लक्षात घ्या, म्हणजेच की सरोजिनी नायडू यांनासुद्धा ब्रिटिश सरकारने कैसर-ए-हिंद किताब कधी तर 1908मध्ये दिलेला दिसून येतो. 1919मधील जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सरोजिनी नायडू यांनी कैसर-ए-हिंद किताब परत केला. म्हणजे 1919मध्ये बघा, जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर मात्र त्याच्या निषेधार्थ सरोजिनी नायडू यांनी काय केलेलं आहे तर कैसर-ए-हिंद किताब हा परत केलेला होता. प्रश्न महत्त्वाचा बनतो मित्रांनो हा सुद्धा. त्याच्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ बघा, यामधील जे काही असणार महत्त्वाचं दांडी यात्रा आहे, या दांडी यात्रेमध्ये सुद्धा सरोजिनी नायडू यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल बघा सरोजिनी नायडू बनल्या. या ठिकाणी संयुक्त प्रांत म्हणजे आजचा जो काय उत्तर प्रदेश आहे याच्या राज्यपाल म्हणून बघा सरोजिनी नायडू यांनी काम पाहिलेलं होतं. मुंबई येथे सेवा सदन संघटनेची स्थापना रमाबाई रानडे यांनी 1908मध्ये केली. म्हणजे सेवा सदन ही संघटना कोणाची तर रमाबाई रानडे यांची. या ठिकाणी लक्षात घ्या, शारदा सदन म्हटलं तर पंडिता रमाबाई. आता पुढे जाऊन प्रश्न महत्त्वाचा, 1889मध्ये मुंबई येथे पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन संघटना स्थापन केली होती. म्हणजेच की 1889मध्ये बघा मुंबई या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही महत्त्वाची एक संघटना स्थापन केलेली आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, सेवा सदन ही संघटना कोणाची तर रमाबाई रानडे यांची आणि शारदा सदन ही संघटना कोणाची तर पंडिता रमाबाई यांची. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांचा होता. म्हणजे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला होता. महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन बघा, महत्त्वाचा प्रश्न हा आलेला आहे, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ विचारलेला यापूर्वीसुद्धा ताराबाई शिंदे. पुढे प्रश्न महत्त्वाचा बनतो की बघा, जनाका शिंदे यांच्या सहकार्याने महर्षी वीरा शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनची स्थापना 1907मध्ये केली. म्हणजे महर्षी वीरा शिंदे यांच्या त्या भगिनी जनाका शिंदे बघा यांच्या सहकार्याने निराश्रित सेवा सदनची स्थापना 1907मध्ये केलेली पाहायला मिळते आपल्याला. मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करावे यासाठी रमाबाई रानडे यांनी सुद्धा बघा प्रयत्न केलेले पाहायला मिळतात आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विषयक एक हंटर कमिशन होतं. या हंटर कमिशनसमोर साक्ष देण्याचं काम कोणत्या समाजसुधारकांनी केलेलं होतं तर त्यामध्ये महिला समाजसुधारक म्हणजेच की पंडिता रमाबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी या ठिकाणी
बघा महत्त्वाचं पंडित रमाबाई यांनी सुद्धा बघा हंटर कमिशनसमोर साक्ष दिली होती, जे की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणविषयक होतं महत्त्वाचं. आणि महात्मा ज्योतिबा फुले हे सुद्धा एक महत्त्वाचे समाजसुधारक आहेत, ज्यांनी महत्त्वाचं म्हणजेच की हंटर कमिशनसमोर साक्ष देण्याचं काम केलेलं होतं. पुढचा पॉईंट आहे सावित्रीबाई फुले यांनी बघा महत्त्वाचं म्हणजे की कोणते ग्रंथ महत्त्वाचे लिहिलेले आहेत, तर त्यामध्ये बघा काव्य फुले, बावनकशी सुबोध रत्नाकर या ग्रंथाचं लेखन त्यांनी केलेलं पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर प्रश्न महत्त्वाचा आहे की संमतीवय विधेयक 1891चे बघा महत्त्वाचं संमतीवय विधेयक आहे 1891चं. या विधेयकानुसार मुलींचं जे काही विवाहाचं वय होतं ते 10 वर्षावरून बघा 12 वर्षे करण्यात आलेलं पाहायला मिळतं. 1891चं संमतीवय विधेयक महत्त्वाचं आहे. आणि मुलींचं वय किती, तर 10 वर्षाहून वाढविण्याचं काम झालं 12 वर्षे करण्यात आलं. मग संमतीवय विधेयक मांडणारे ब्रिटिश कोण होते, तर लक्षात घ्या अँड्रू स्क्वॅबल यांनी संमतीवय विधेयक मांडलेलं पाहायला मिळतं आपल्याला. आणि संमतीवय विधेयक पास करण्यामध्ये बघा समाजसुधारक बेहरामजी मलबारी यांचं योगदानसुद्धा महत्त्वाचं आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे संमतीवय विधेयक 1891 पास होण्यामध्ये बेहरामजी मलबारी यांचं योगदान महत्त्वाचं. इंडियन स्पेक्टॅटर हे वृत्तपत्रसुद्धा बेहरामजी मलबारी यांचं होतं महत्त्वाचं, इंडियन स्पेक्टॅटर. आपण जे पॉईंट बघत आहोत मित्रांनो, ते आपल्याला हमखास यापूर्वीसुद्धा काही पॉईंट आलेले आहेत आणि आगामी परीक्षेमध्ये सुद्धा हे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळं आपण हा जो काय व्हिडिओ आहे तो स्किप न करता पहा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा विचारला जाईल. पंडिता रमाबाई, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे यांनी संमतीवय विधेयकाला पाठिंबा दिला होता. म्हणजे की संमतीवय विधेयकाला पाठिंबा देणारे पंडिता रमाबाई, गोपाळ गणेश आगरकर होते, न्यायमूर्ती रानडे होते. तर संमतीवय विधेयकाला विरोध करणारे होते ते कोण, तर लोकमान्य टिळक होते. म्हणजे लोकमान्य टिळक यांचा संमतीवय विधेयक 1891ला विरोध असलेला आपल्याला दिसून येतो. मात्र या ठिकाणी पाठिंबा म्हणूया आपण कोणी दिला, परत एकदा लक्षात घ्या, पंडिता रमाबाई, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे यांचा संमतीवय विधेयकाला पाठिंबा होता. हे प्रश्न मित्रांनो हमखास आपल्याला विचारले जातील. तर महत्त्वाचं म्हणजे आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हे एक्झाम ओरिएंटेड प्रश्न त्यांच्याही बरोबर येतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.